चहा. अरे बिस्किट पण घे ना. नाही नको. अरे खा रे, चहा बरोबर एखादं तरी बिस्किट खावं, नाही तर पित्त होता. जान्हवी काय म्हणते? श्री, ऑफिस मध्ये सध्या सगळं व्यवस्थित आहे ना? हो. का असं नाही, ते हाऊसकीपिंग वाले त्यांचं काम करतायत ना व्यवस्थित? हो. का? अरे म्हटलं ना, का असं नाही, सगळी डिपार्टमेंट सुरळीत चालली आहेत की नाही म्हणून. म्हणजे कुठे काही नुकसान नको ना व्हायला, अगदी बारीकचं सुद्धा नको, नाही का? नाही, काय नाही. श्री, अरे तुमच्या त्या मेल्समुळे हल्ली पत्र वगैरे येणं बंदच झालं असेल ना रे? नाही, फारशी येत नाहीत. म्हणजे ऑफिशियल लेटर्स वगैरे फार कमी येतात, पण काही कामगारांचं पर्सनल काम असेल तर मग लिहितात कधी कधी. पण म्हणजे तशी काही ती फार महत्वाची नसतील. नाही अगदीच तसं काही नाही, पण कंपॅरेटिव्हली कमी येतात. का ग? नाही विचारते. पूर्वी कसं सगळेजण एकमेकांना पत्र लिहायचे, आता सगळं बदललंय ना. बरं वाटायचं, कुणाचं तरी पत्र येणार आहे आपल्याला म्हणून वाट बघायचो आपण, गंमत असायची रे. आता काही तशी गंमत राहिलीच नाही. अरे तू घरी कसं काय? अरे 2 मीटिंग्स होत्या, त्या कॅन्सल झाल्या म्हणून मग थांबलो. गेल्या वर्षभरात आपण तुफान उडी मारली. आता प्रॉफिट बघ आपला काय उत्तम असेल. खरंय, मलाही तसंच वाटतंय. अहो, तुम्हाला चहा हवाय? हा काय प्रश्न आहे इशारा? विचारतेय, न विचारता आणून दिला ना तर हमखास नको म्हणाल म्हणून विचारते. हो, कारण तू चुकीच्या वेळेस देतेस म्हणून. बर, मग आता चहा पिण्यासाठी योग्य वेळ आहे का तेवढं सांगा. उगाच वाद घालत बसू नका. नाही वाद नाही सर, वाद नाही घालत मी. चिडलीस ना की तू खूप गोड दिसतेस म्हणून मुद्दामून चिडवतो मी तुला. अहो, काय बोलताय त्या मुलासमोर? काय झालं का? तू काकासाठी लव्ह लेटर लिहिलंस हे सांगितलंस ना मला.